रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पुन्हा मिळतं. पुनर्मित्रम, मित्र जरी सोडून गेले मैत्री जीवनामध्ये पुन्हा मिळते. वास्तविक पैशाचा चुराडा करणारे मित्र आपल्या जीवनामध्ये रोजच्या दिवसाला आपल्याला उपलब्ध असतात. जोपर्यंत पैसा आहे आपल्याकडे, धन आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत लाखो मित्र आपल्याला जीवनामध्ये मिळतात. पण अशा व्यक्तीशी मैत्री करून उपयोग नाही, जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्र सुद्धा जीवनात पुन्हा मिळतात. पुनर्मित्रम पुनर्भार्या, ज्या काळात सुभाषितकाराने श्लोक लिहिला त्यावेळेला पुनर्भार्या असं लिहिलं, कारण एक बायको सोडून गेली तरी पुन्हा मिळायची, पण आता मिळत नाही. आता तर एकच मिळणं कठीण झालंय महाराज. एकतर लग्नासाठी मुलीच मिळत नाही, मिळाली तर मुलींच्या डिमांड वाढलेल्या आहे. आज मुलीला सरकारी शाळेत शिकायला नको, सरकारी गाडीत बसायला नको, सरकारी दवाखान्यात उपचार नको, पण नवरा तेवढा सरकारी पाहिजे. बरोबर आहे की नाही? नवरा तेवढा सरकारी पाहिजे. म्हणून पुनर्भार्या असं मी म्हणणार नाही. ज्या काळात सुभाषितकाराने हा श्लोक लिहिला होता तेव्हा पुनर्भार्या, महिलांची संख्या समाजामध्ये फार होती. एक बायको सोडून गेली तरी पुन्हा मिळायची, पण आता मी पुनर्भार्या म्हणणार नाही. पुनर्मही, भूमी सोडून गेली, भूमी आपल्यापासून निघून गेली. आपल्याला भूमी सुद्धा कष्ट करून पुन्हा मिळवता येते, पण न शरीरम पुन्हा पुनः. मानवाचा जो जन्म आहे, मानवाचा जो देह आहे, हा आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. बडे भाग मानुष तन पावा, असुर दुर्लभ सद ग्रंथने गावा. मोठं भाग्य आहे आपल्याला मानवाचा जन्म या ठिकाणी मिळाला. पण या मानवाचा जन्म मिळाल्याच्या नंतर या मानव जीवनाचं जर सार्थक होत नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? आमच्या जीवनातला परमार्थ ज्याच्यामध्ये भरलेला आहे, परम अधिक अर्थ इज इक्वल टू परमार्थ. आमच्या जीवनातला परमार्थ ज्याच्यामध्ये भरलेला आहे त्याला म्हणायचं परमार्थ. संसारामध्ये हौस मौज करणं म्हणजे परमार्थ नाही. भजनामध्ये जाऊन फक्त टाळी वाजवणं म्हणजे परमार्थ नाही, तर परमार्थ हा अंतरंगातून त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून परमार्थ जीवनामध्ये जरूर करायचा आहे, कारण जीवनामध्ये संसाराचं ओझं डोक्यावर घेऊन कितीही आपण चाललो तरी संसार कधीही न संपणारा आहे. ज्या ठिकाणी कायम प्रश्नचिन्ह आहे त्याचं नाव या ठिकाणी संसार आहे, आणि जिथं कधीतरी पूर्णविराम आहे त्याचं नाव परमार्थ आहे. संसारातलं उदाहरण आपलं घर आहे आणि परमार्थातलं उदाहरण मंदिर आहे. कोणी जर विचारलं मंदिर पूर्ण कधी झालं, त्यावेळेला आमचे संत सांगतात, मंदिराची या कामाकडसू पाया उभारल्या गेला. पाया त्या ठिकाणी रचला, भिंती उभारल्या, छापणी झाली, सर्व झालं, आणि नंतर विचारलं म्हणे का हो मंदिर पूर्ण झालं का? तो म्हणतो नाही. जोपर्यंत मंदिराला कळस चढत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही, आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ कळत नाही. मी नेहमी सांगत असते, ना आपल्याला संसार कळाला ना आपल्याला परमार्थ कळाला. आपल्याला जर संसार कळाला असता तर आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, आपल्या घरादाराचा त्याग करून 18 ते 20 दिवस आळंदी ते पंढरपूर पायी वारीला आम्ही गेलोच नसतो जर आम्हाला संसार कळाला असता. पण दुसरं त्याच्याही पुढचं सांगेल तुम्हाला, आम्हाला परमार्थही कळाला नाही महाराज. संसार जर कळाला असता तर 20 दिवस घराचा त्याग करून पंढरपुरात गेलो नसतो, आणि परमार्थ कळाला असता तर पंढरपुरातून घरी परत आलो नसतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून ना आम्हाला धड परमार्थ कळाला ना धड आम्हाला संसार कळाला. साधू संतांची अनंत कृपा आहे. साधू संतांचं महत्पुण्य या ठिकाणी आहे की त्यांच्या पुण्याईच्या बळावर
आजही गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चाललेला आहे. तुम्ही म्हणाल जगातला पहिला अखंड हरिनाम सप्ताह कोणी केला, तर जगाच्या पाठीवरचा पहिला अखंड हरिनाम सप्ताह केला हनुमंतरायांनी. ज्यावेळेला लंकेमध्ये स्वारी निघाली हनुमंतरायाची, त्यावेळेला अशोक वनामध्ये फिरत होते. सीतामाईची भेट झाली आणि सांगितलं माँ भूक लगी है. सीतामाईने सांगितलं गिरे हुए फल खाना. पूर्ण बाग फिरून पाहिली पण एकही फळ खाली पडलं नव्हतं. मग हनुमंतराय एक एक वृक्ष उपटायचे, धडाधड खाली आदळायचे आणि पडलेलं फळ मग खायचे. आणि मग सीतामाईने विचारलं क्या कर रहे हो हनुमान. कुछ नहीं माँ, आपकी आज्ञा का पालन कर रहा हूँ, गिरा हुआ फल खा रहा हूँ. स्वतः खाली फळ पाडायचे, नंतर खायचे. आणि ज्या वेळेला सर्व राक्षस मारायला आले ना, मारून मारून हनुमंतरायाने गदेने मारून मारून त्या सर्वांकडून भजन करून घेतलं, जबरदस्तीने भजन करून घेतलं. अरे आपल्या गावामध्ये अनेक गावातील महाराज मंडळी, कीर्तनकार, भागवतकार आपल्या गावामध्ये आणून आपण अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन या ठिकाणी करतोच. परंतु दुसऱ्याच्या देशामध्ये टाळकरी न नेता तिथलेच टाळकरी घेतले, तिथलेच भजनी घेतले, जबरदस्तीने मारून मारून भजन करवलं. जगातला पहिला अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाने केला. लक्षात घ्या, पहिला अखंड हरिनाम सप्ताह केला हनुमंतरायाने. आणि म्हणून परमार्थ जीवनामध्ये आम्हाला आचरायचं आहे, परमार्थ जीवनामध्ये आम्हाला करायचं आहे. साधू संतांची अनंत कृपा आहे. मी नेहमी सांगत असते, साधू संत ज्या वाटेने जातात ना, ती वाट पण विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुकोबारायांचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. तुकोबाराईच्या वाटेने जातात, ती वाट पण विठ्ठल विठ्ठल म्हणायची. आज माणसाची वाट लागली तरी त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत नाही. ही शोकांतिका आहे. जनाबाईचं नाव ऐकलंय आपण. जनाबाई गौऱ्या थापायच्या. जनाबाईने हातामध्ये माळ घेऊन, जपमाळ घेऊन एका आसनावरती बसून कधीच भजन केलं नाही भगवान परमात्म्याचं. हरी बोला देता, हरी बोला घेता, दडता कांडता हरी बोला. अखंड भक्ती केली जनाबाईने भगवान परमात्म्याची. जात्यावरच्या दळण दळत असताना सुद्धा ओव्या जर जनाबाईने म्हटल्या असेल तर त्याही मध्ये जनाबाईचं नितांत प्रेम त्या ठिकाणी होतं. जात्यावरच्या ओव्या त्या ठिकाणी जनाबाई म्हणायच्या. पहाटच्या पारामंदी चाक वाजत भिरभिरी, कर जतन ग माझा, दोन्ही बैल मोठ करी. पंढरीच्या वाटे नाही लागत ग थंडी वारा, इठू देव माझा हाडू, नेतो याग माहेरा. पहाटला अंगणात कोण साडे जाई बुका, इठू देव माझा पोथी, वाचून ग गेला सखा. इटेवरी उभा युग, युग झाले 28. इटेवरी उभा युग, युग झाले 28. विठ्ठलाला कोणी माझ्या, म्हणनाग खाली बैसा, म्हणनाग खाली बैसा, म्हणनाग खाली बैसा. या जनाबाईने दळता कांडता हरी बोला जात्यावरच्या ओव्या म्हणता म्हणता विठ्ठलाची भक्ती केली. महाराज गौऱ्या थापायच्या ना जनाबाई, काय भाग्य होतं त्या निर्जीव गौरीचं. असं नाही महाराज सजीवाचंच भाग्य असतं, निर्जीवाचं पण भाग्य असतं बरं. प्रारब्ध सजीवाचंही असतं, निर्जीवाचंही असतं. जनाबाई गौऱ्या थापायच्या, त्या गौरीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा. आज माणसाच्या गौऱ्या मसनात जाऊन पडल्या तरी त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत म्हणा ना नाही. ही शोकांतिका आहे, नाहीच म्हणता. ही शोकांतिका आहे.
आज माणसाच्या गौऱ्या मसनात जाऊन पडल्या तरी त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत नाही, त्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करावंसं वाटत नाही. वास्तविक परमार्थ जर जीवनातला वजा केला तर आपल्या जीवनामध्ये काहीही शिल्लक नाही. तेच खाणं, तीच पिणं, तीच धुनी, तीच भांडी, काही जीवनात शिल्लक नाही. परमार्थ जीवनामध्ये कथा कीर्तन आपण जीवनामध्ये आपल्या गावामध्ये का करतोय, काहीतरी या कानाने ऐकावं आणि त्या कानाने सोडून द्यावं म्हणून नाही. कीर्तनाची परंपरा अनादी आहे, लक्षात घ्या. एक काळ असा होता, हा समाज भजन कीर्तन न करता तमाशाच्या मार्गाला लागलेला हा समाज होता. वाईट मार्गाकडे, दुष्प्रवृत्तीकडे वळलेला हा समाज होता. त्यावेळेला महाराष्ट्रातील आमच्या साधू संतांनी वारकरी संप्रदायाने विशेष क्रांती केली आणि वारकरी संप्रदायातील संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एवढी मोठी क्रांती केली की हा तमाशाला जाणारा समाज साध्या सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान समाजाला कळावं म्हणून भारुडाची त्या ठिकाणी निर्मिती केली महाराज. एडका मदन मदन केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन. मदन केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन. एडका मदन केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन. या शेजारणीना, या शेजारणीना, या शेजारणीना बरा नाही गेला का बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीला मला केलं बया, या शेजारीला मला केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला बया. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला. तिकडेच खपू दे त्याला, तिकडेच खपू दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. बाई भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, साठ पोरी झाली त्याला. साठ पोरी झाली त्याला. भूत लागले नारदाला, साठ पोरी झाली त्याला. भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, माहुर माझं गाव. आले 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 शकून सांगाया यमाई माझं नाव, आले शकून सांगाया यमाई माझं नाव. आई शकून सांगाय बाई माझं नाव, आई शकून सांगावं बाई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, माहुर माझं गाव. आले शकून सांगाया यमाई माझं नाव, आले शकून सांगाया यमाई माझं नाव. या कथा कीर्तनाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून जो समाज तमाशाच्या मार्गाला गेला होता तो सर्वात मोठी
जगातली क्रांती कोणी केली असेल तर ते आमच्या वारकरी संप्रदायाने केली. हे वेदांचं तत्वज्ञान माणसाला सोप्या भाषेत कळावं म्हणून माझ्या माऊलींनी हरिपाठाची निर्मिती केली. लक्षात घ्या, जे वेदामध्ये तेच हरिपाठामध्ये. रोज आपण फक्त तोंडापुरतं हरिमुखे म्हणा चाललंय आपलं, परंतु त्यामधला गूढ अर्थ आम्ही समजून घेतला नाही. म्हणून तत्वज्ञान आमच्या साधू संतांचं वाङ्मय एवढं मोठं आहे. काही लोक म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांचे अभंग टिकून राहणार आहे, पण मला हे मान्य नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांचे अभंग टिकणार नाही. जोपर्यंत संतांचे अभंग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य टिकून राहील. लक्षात घ्या, तोपर्यंत चंद्र सूर्य टिकून राहील. एखादं वाक्य तुम्हाला आवडलं तर टाळी वाजवायला काही तुम्हाला मनही नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अभंग या शब्दाचा अर्थच असा आहे जो कधीही भंगत नाही, त्याचं नाव आहे अभंग. या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये बसून आपण सुंदर कथा श्रवण करतोय. शिव महापुराण कथा आहे का? शिव महापुराण कथा. शिव म्हणजे काय, शंकर म्हणजे काय? शम म्हणजे सुख, कर म्हणजे करून देणारा. आता येता मला संग्रामपूर लागलं. परवाच्या दिवसापासून माझी संग्रामपूरलाच कथा आहे, शिव महापुराण. आणि म्हणून भगवान शिवाच्या या नामस्मरणामध्ये आपल्याला एवढं दंगून या ठिकाणी जायचं आहे. शम म्हणजे सुख, कर म्हणजे करून देणारा. जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देणारा कोणी असेल तर तो भगवान शंकर आहे. आपण रोज त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काय म्हणतो? हरा हरा. माय माऊल्यावर झोपल्यात का तुम्ही की जाग्यात? हरा हरा. निमंत्रण तुम्हाला पण आहे. हरा हरा. काही दम नाही म्हटला तुमच्या आवाजात. थोडं जेवल्यासारखं बोला. 9 दिवसाची उपवास आहे का 7 दिवसाची? मग जोरात एकदा हरा हरा. आत्ता माझ्या जीवात जीव आला. हर हर महादेव. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपण काय म्हणतोय? हर हर महादेव. त्याचा अर्थ काय होतो? आमच्या जीवनातले दुःख हरून घे, हरून घे हे महादेवा. म्हणून हर हर महादेव 2दा आपण त्या ठिकाणी काय करत असतो? उच्चारण करत असतो. बघा, भगवान शिव आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला या जगातले पहिले वैष्णव कोण आहे? भगवान भोले बाबा या जगातले पहिले वैष्णव आहे. वैष्णवाच्या अनंत व्याख्या सांगितलेल्या आहे. वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया, त्याला पण वैष्णव म्हणतात. पुन्हा वैष्णव कोण आहे? या जगातले पहिले वैष्णव भगवान भोले बाबा आहे. पुन्हा वैष्णव कोणाला म्हटलं जातं? 29 व्रताचं जो अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. 29 म्हणजे 20 + 9 = 29. एका वर्षाच्या 29 व्रताचं जो कोणी अवलंबन करतो त्याला म्हणायचं वैष्णव. 29 व्रत कोणते महाराज? एका महिन्यामध्ये 2 एकादशा येतात. 12 महिन्याच्या किती येतात? झोपल्या का काय? 12 महिन्याच्या किती एकादशा येतात बरं? 24. कोण कोण करतं 12 महिन्याच्या एकादशा? हां, बाकीचे जेवण करतात, बरोबर आहे ना? महाशिवरात्रीची तरी करताना, महाशिवरात्रीमध्ये आलेली तर या 24 एकादशा आणि शास्त्राने 5 पर्व सांगितलेले आहे. ते 5 पर्व कोणते महाराज? नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. नृसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, जन्माष्टमी आणि शिवरात्र हे 5 पर्व शास्त्राने आपल्या मानसाकरिता या ठिकाणी सांगितलेले आहे. हे 5 पर्व आणि 24 एकादशा अशा 29 व्रताचं जो कोणी अवलंबन करतो त्याला म्हणायचं वैष्णव. आणि असे वैष्णव कोणी आहे तर ते भगवान भोले बाबा आहे. अजूनही भगवान भोलेनाथ पंढरपूरची वारी करतात. असं म्हणतात एकदा भगवान भोले बाबा पंढरपूरची वारी करायला निघाले. हा समाचार चिरंजीवांना कळाला. चिरंजीव कोण? लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाही सदना, संकटी पावावी निर्वाणी रक्षा, सुरवर वंदना, जय देव जय देव. पुढची आरती नाही म्हणणार, नाहीतर लोक म्हणतील कीर्तनाला सुरुवात झाली की आरतीला.
समाचार चिरंजीवांना कळाला, तिकडूनच आवाज दिला गणपती बाप्पाने, पप्पा. भगवान भोलेनाथाने डोक्यालाच हात मारला, म्हणे आता हे एवढ्या मोठ्या पोटाचं पोर न्यायचं कसं. पार्वती आईने तर पहिल्यांदाच हट्ट केला होता, तुम्ही पंढरपूरच्या वारीला निघालात? हा म्हणे, हां मी निघालो. तुम्हालाच वाटतं का पंढरपूरला जावं? आमची नाही इच्छा होत. पार्वती, तुला काय वाटलं? पंढरपूरची वारी म्हणजे गार्डनमध्ये फिरायला जाणं नाही. 15-20 लाख लोकांची यात्रा त्या ठिकाणी असते. पार्वती माता म्हटलं, ते काही नाही, मी येणार म्हणजे. आणि स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट आपल्याला माहितीच आहे. एकदा काळ्या दगडावरची रेख मिटू शकते, पण यांच्या मुखातून जर एखादं वाक्य निघालं तर ते मिटवता येत नाही, ते मिटवताच येत नाही. यांनी जर म्हटलं यावर्षी दिवाळीला मला 10 तोडे सोनं पाहिजे, तर नाही म्हणता येत. तुम्ही परेशान झालेली आहात, तुम्ही काय बोलणार? पण मी सांगते तुम्हाला, यांनी जर तुम्हाला सोनं करून मागितलं तर यांना कधीच नाही म्हणायचं. यांनी जर तुम्हाला सोनं करून मागितलं तर तुम्ही अजिबात नाही म्हणायचं नाही. अंगठी म्हटली अंगठी करून द्यायची, चैन म्हटली सोन्याची चैन करून द्यायची. यांनी जे मागितलं ते करून द्यायचं. बायकोला सोनं करायला कधीच नाही म्हणायचं नाही. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. तुम्ही यांनी म्हटल्याबरोबर जर तुम्ही यांना सोनं करून दिलं, ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये राहाल ना, तुम्ही कर्जामध्ये राहाल, तुमच्यावर संकट येईल, सगळे लोक तोंड फिरवून निघून जातील, पण सोनं मोडायला देणारी फक्त तुमची बायको असेल. लक्षात घ्या, फक्त तुमची बायको असेल. संकट काळामध्ये तेच तुमच्या कामाला पडणार आहे, म्हणून बायकोला नाही म्हणायचं. तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही फारच चांगलं काम केलं, बरं फारच चांगलं काम केलं, विठ्ठल विठ्ठल. इकडे चालू असेल फार चांगलं काम केलं, पण इकडे चालू असेल झालं आमचं जगणं मुश्किल झालं आजपासून. आणि म्हणून पार्वती माता म्हटल्या, मी येणार म्हणजे येणार पंढरपूरला. आता भगवान शिव म्हणतात, तुझं ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या पोटाचं पोर पंढरपूरला न्यायचं कसं? पार्वती आई साहेब म्हटले, स्वामी चिंता कशाला करता, आपली 4 व्हीलर काढा ना. 4 व्हीलर म्हणजे नंदी बैल. आता नंदी बैलावरती भगवान शिव, पार्वती माता आणि गणपती बाप्पा विराजमान झाले आणि पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. या ठिकाणी साधू संतांनी थोडं तत्वचिंतन सांगितलेलं आहे, ते लक्ष देऊन ऐका. मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. दशचरण जयाला चौपदी चालता है, नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. आता आपल्याला गणित सोडवायचा, सर्वांनी या ठिकाणी लॉजिक लावायचे. दशचरण जयाला, पायाची बेरीज आहे 10. मोजा कोणाकोणाचे पाय? नंदी बैलाचे बोला बोला 4 पाय. महिला मंडळ तुम्ही पण बोललं पाहिजे बरं, तुम्हाला पण निमंत्रण आहे. बैलाचे, भगवान शंकराचे 2 पाय, किती झाले? पार्वती आईचे किती झाले? कोण राहिलं आणखी? महादेव. महादेवाचे किती झाले? दशचरण जयाला, पायाची बेरीज 10 आहे, पण चौपदी चालता आहे. चालणारे 4च आहेत. का बरं? बोला बोला. पायाची बेरीज किती आहे मोजली ना आपण? हां, चालणारे 4च आहेत. का? दिमाग की बत्ती जलाओ. चालणारे 4च आहेत. पायाची बेरीज किती आहे? चालणारे किती आहे? का? हां, काय? बोला बोला. गणित सोडवा. पुन्हा सांगते, पायाची बेरीज किती आहे? चालणारे किती आहे? का? अरे बाकीचे 4 व्हीलर मध्ये बसलेले आहेत, नंदी बैलावरती बसलेले आहे, म्हणून 4च पाय चालतंय. दशचरण जयाला चौपदी चालता आहे, नयन हे 11, डोळ्यांची बेरीज आहे 11. महादेवाचे 2 म्हणणार कोण आहे? 3 डोळे. नंदी बैलाचे 3, 2 किती झाले?
पार्वती आईचे किती झाले? गणपती बाप्पाचे 2 डोळे किती झाले? 9. 7 आणि 2 8 नाही होत, 9 होतात. बरं 9 बेरीज आली या ठिकाणी, पण इथं काय म्हटलंय? नयन हे 11. उरलेले 2 डोळे कोणाचे? माझ्याकडे नाही बघायचं, माझे नाही. उरलेले 2 डोळे, उरलेले 2 डोळे नाही, इकडे मागे पण नका बघू तुम्ही. कोणाचे? नंदी बैल तर झालं आपलं मोजून. उरलेले 2 डोळे कोणाचे? बरोबर, वाजवा टाळी. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जो सर्प आहे, उरलेले 2 डोळे त्याचे. नयन हे 11. ज्या पंचमुखास पाहे. मुखाची बेरीज 5 झाली. आणि मग खचितची नवल वाटे, अष्टकर्णा जयाला. मुखाची बेरीज 5 आहे. प्रत्येकाला किती कानं असतात? मग 5 माणसाला किती कानं असायला पाहिजे? 10. पण इथं काय म्हटलंय? खचितची नवल वाटे, अष्टकर्णा जयाला. कानाची बेरीज 8च आहे. कारण वा, वाजवा बाबांसाठी टाळी. सर्पाला कान नसतात. गणित सुटला. आता आपण समोर जाऊ. नंदी बैलावरती भगवान शिव विराजमान झाले. पार्वती माता, गणपती बाप्पा सगळे त्या ठिकाणी पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. आणि पंढरपूरला छोट्या रेल्वेच्या अलीकडे तळावरती ज्या वेळेला भगवान शिव पोहोचले, त्या ठिकाणी पार्वती माता, गणपती बाप्पा आणि महादेव सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलं की वारकऱ्यांचा मेळा त्या ठिकाणी जमला होता. लाखो लोक, लाखो वारकरी त्या ठिकाणी, लोकांची गर्दी झाली होती. आणि हरिनामाचा गजर चालला होता. ज्ञानोबा माऊली
पाहिला, ही गर्दी पाहिली आणि पार्वती माता म्हटल्या, तुमचा विठोबान तुमची वारी, तुमच्या वारकऱ्यात येण्याची आपली अजिबात हिंमत नाही. भोले बाबा म्हटले, तुला आधीच सांगितलं होतं, पंढरपुरात जाणं म्हणजे गार्डनमध्ये फिरायला जाणं नाही, पण आली आहेस तर इथेच थांब. आजही तुम्ही पंढरपुरात गेला तर मी सांगितलेले मुद्दे लक्षात ठेवा. पार्वती माता त्याच ठिकाणी थांबल्या, छोट्या रेल्वेच्या अलीकडे तळावरती. नंदी बैलावरती विराजमान होऊन भगवान शिव आणि गणपती बाप्पा चंद्रभागेकडून प्रदक्षिणा मार्गाने येत असताना समोर आल्यानंतर एक हनुमंतरायाचं मंदिर आहे, तिथपर्यंत आले. वारकरी रागावले, म्हणे इथे माणसाला चालता येत नाही, एवढ्या गर्दीत तुम्ही बैल घुसवला, व्हा बाजूला. भगवान शिवाने हात जोडला, नंदीश्वरा इथंच थांबा बाबा, आमचे वारकरी रागावले. आजही तुम्ही पंढरपुरात गेलात तर त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे, यामागे दुसरं कुठलंच कारण नाही, हा एक जुना इतिहास आहे. आणि मग कडेवर घेतलं गणपती बाप्पाला आणि प्रदक्षिणा रोडने समोर आल्यानंतर नामदेव पायरींनी वर चढायला लागले. त्यावेळेला गणपती बाप्पाचा भार सहन झाला नाही, म्हणून उजव्या बाजूला एक कोनोडा आहे, तिथे गणपती बाप्पाला बसवलं. सांगितलं, गणेशा तू आता इथंच बस. तिथेच बसवलं. एकटे भगवान शिव राऊळामध्ये गेले. पंढरीनाथाच्या समोर जसे गेले, पांडुरंगाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. एवढा अपार आनंद झाला महाराज की पांडुरंगाने महादेवाला आपल्या डोक्यावर, मस्तकावर त्या ठिकाणी धारण केलं. आजही पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावरती लिंग प्रतिमा पाहिली तर कोणाची आहे? महादेवाची आहे. म्हणून एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेव. कोण आहे महाराज? ते भगवान शिव. शिव कैलाशो केवासी धोडी धारो के राजा शंकर संकट हरना. ओ भोले शंकर संकट हरना. शिव कैलाशो के वासी धोडी धारो के राजा शंकर संकट हरना. ओ भोले शंकर संकट हरना. तेरी कैलाशों का अंत न पाया. तेरी कैलाशों का अंत न पाया. अंत बेअंत तेरी माया. ओ भोले अंत बेअंत तेरी माया. शिव कैलाशो के वासी धोड़ी धारो के राजा शंकर संकट हरना. ओ भोले बाबा शंकर संकट हरना. कैलाशाला वास्तव्य ते भगवान शिव करतात आणि त्यांच्या या महाशिवरात्री पर्वाला आपण प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा या ठिकाणी श्रवण करतोय. बघा, महादेवाचं नामस्मरण, भगवान पंढरीनाथाचं नामस्मरण जीवनामध्ये आपण का करतो? कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये भय आहे महाराज. शास्त्राने 9 प्रकारचे भय सांगितलेले आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, विद्येंद्रुपाला भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, तपेंद्रियम, काये कृतांतात भयम, सर्व वस्तु भयान्विता भुवितणाम, वैराग्यमेवा भयम. भोगी रोग भयम, भोग्याला रोगाचं भय. डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं, मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडायचं नाही. साखरेच्या गोण्याच्या गोण्या घरी भरून असतात, पण घरमालकाला ताकात चुरून चुरून भाकर खावी लागते. कारण काय? डायबिटीज झालेली
आहे. घरी असून खाता येत नाही, सगळं डोळ्यासमोर आहे पण खाता येत नाही. त्यांच्याच अंगणामध्ये आमच्यासारखे वारकरी 40-40 जिलेब्या दाबून दाबून खातात, पण घरमालकाला खाता येत नाही. कारण डॉक्टर साहेबांनी सांगितलं असतं मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडायचं नाही. का? भोगे रोग भयम. याच्यात आमच्या सहित सगळेच आले बरं. मी पण कथेवर असताना फक्त भाजीन भाकरच जेवत असते. मला काही लोक विचारतात तुमच्या समोर एवढं पंचपक्वान्न असून तुम्ही खात का नाही? त्याला कारण तेच आहे, भोगे रोग भयम. रोगाचं भय म्हणून त्या ठिकाणी भोग घेता येत नाही. भोग्याला रोगाचं भय. कुले च्युती भयम. काही लोकांचं खाण्यावर फार प्रेम असतं, काही लोकांचं खाण्यावरती एवढं प्रेम असतं. काही लोक जगण्यासाठी खातात आणि काही लोक खाण्यासाठी जगतात. एका ठिकाणी निमंत्रण दिलं आणि एक व्यक्ती पंक्तीमध्ये जेवायला बसला. किती वाजता? दुपारी 12 वाजता. पहिली पंगत 12:30ला उठली, दुसरी 1ला उठली. करता करता एक करून 3 वाजता 6वी पंगत उठली. तरी हा पंक्तीत जेवतोच त्या ठिकाणी. घरमालकाला राग आला, तळपायातली मस्तकात गेली. म्हणे बाबा, अरे 6 पंक्ती उठल्या तरी तुझं जेवण झालं नाही. तो म्हणे तुम्हीच तर पत्रिका दिली होती. मग पत्रिका दिली तर काही दिवसभर जेवायचं का? त्या पत्रिकेत लिहिलं होतं जेवणाची वेळ 12 ते 3, म्हणून हा 12 वाजतापासून 3 वाजेपर्यंत जेवला. काही लोकांचं एवढं जेवणावरती प्रेम आहे. असंच एकदा पंक्तीमध्ये जेवणाची शर्यत लागली. एकाने 2 गुलाबजामुन खाल्ले, दुसऱ्याने 4 खाल्ले, याने 8 खाल्ले, त्यांनी 16, त्याने 32 खाणाऱ्याला संपूर्ण कार्यकर्त्यांनी ठरवलं याचा शॉल श्रीफळ देऊन सन्मान करायचा. म्हणून हार आणला, शॉल श्रीफळ सगळं आणलं. तो म्हटला हे कशाला आणलं? म्हणे तुमचा सन्मान करायचा आहे. कशासाठी? तुम्ही 32 गुलाबजामुन खाल्ले. तो म्हटला सन्मान करायची गरज नाही. सध्या एवढे गुलाबजामुन जरी मी खाल्लेले असेल पण सन्मान करायची गरज नाही. मी तर आणखी खात होतो. मी 32 खाल्ल्यावर काय म्हटला, मी आणखी खात होतो पण सध्या एवढे गुलाबजामुन खाल्ले की नरड्यात जर बोट घातलं तर गुलाबजामुन बाहेर येईल, एवढे गुलाबजामुन. म्हणून काही लोकांचं खाण्यावर प्रेम असतं पण भोगे रोग भयम. भोग्याला रोगाचं वय असतं. इच्छा असूनही खाता येत नाही. कुले च्युती भयम. कुलवानाला अधपतनाचं भय. ऊंचे गिरी से गिरे तो एक ही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म 1000. कुलवानाला अधपतनाचं भय आहे. वित्तेंद्रुपाला भयम. धनवानाला राजाचं भय आहे. कळेल का राजाला, नेईल का माझी संपत्ती. 500 आणि 1000च्या नोटा ज्या वर्षी बंद झाल्या होत्या तुमच्या आमच्यासारख्या माणसाला धोका नव्हता, पण ज्याच्या घरी दिवाणच्या दिवाण खोल्याच्या खोल्या पैशाने भरून होत्या त्यांना प्रश्न पडला होता, राजाला जर कळालं तर माझ्या या धनसंपत्तीची जप्ती होणार आहे. पण एक सांगू, धन काळं होतं त्यावेळेला बऱ्याच लोकांकडे, पण आपल्याकडेही काळं धन आहे. धन तो हमारा भी काला है, धन तो हमारा भी काला है, पर उसका नाम गोपाला है. धन आमचंही काळं आहे पण त्याचं नाव श्रीरंग आहे, त्याचं नाव पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आहे. काही लोक म्हणतात या जगातला सर्वात चांगला रंग कोणता? पांढरा आहे, गुलाबी आहे, लाल आहे. कोणता रंग चांगला आहे? पण सांगू तुम्हाला, ज्या रंगाने उभं आयुष्य घडवलं, ज्या रंगाने जगायला शिकवलं, तो जगातला पांडुरंग जगातला सगळ्यात चांगला रंग आहे. लक्षात घ्या, सर्वात चांगला रंग आहे. म्हणून कुलवानाला अधपतनाचं भय आहे. वित्ताला, ज्याच्याकडे धन आहे, धनवानाला राजाचं भय आहे. वित्तेंद्रुपाला भयम. माने दैन्य भयम. मानानं जीवन जगणाऱ्याला गरिबीचं भय आहे. एखाद्याने जर गरिबी भोगून तो श्रीमंत झाला ते कधीही चांगलं महाराज, पण जो श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आला, श्रीमंती ज्याने उपभोगली आणि नंतर जर गरिबी त्याच्या जीवनामध्ये आली, दुसऱ्याच्या दारात जर त्याला हात पसरावे लागले तर त्याला ते जगणं मरणापेक्षाही भयंकर त्या ठिकाणी असतं. म्हणून माने दैन्य भयम. मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे, गरिबीचं भय आहे. माने दैन्य भयम. बले रिपू भयम. बलवानाला शत्रूचं भय आहे. किती गाजलेला दिल्लीचा पैलवान असू द्या, त्याला शत्रूचं भय आहे. रूपे जरा या भयम. रूपवानाला म्हातारपणाचं भय आहे. आज टीव्ही वरती अनेक ॲडव्हर्टाईज दाखवल्या जातात. त्वचा आणखी उजळेल, संतूर संतूर. संतूरचा ट्रॅक्टर लावला तरी त्वचा उजळणार नाही.
आणखी टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाईज दाखवल्या जातात, फेअर अँड लवली लगाओ 7 दिनों में निखार पाओ. हे सगळे मूर्ख बनवण्याचे धंदे आहे. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, मागं आमच्या घरी एक म्हैस होती. त्या म्हशीला आम्ही 6 महिने फेअर अँड लवली लावली, बरोबर 6 महिने. पण म्हैस काही अजून गोरी झाली नाही. कारण माऊली म्हणतात, काल लाटीचे लिहिले ना मोडे गा काही केले, काळे गोरे पणा धुतले फिटो नेने. माणसाच्या ललाटावर म्हणजे कपाळावर जे लिहिलं असतं, जे तसं माणसाला बदलवता येत नाही. तसा रंग आपल्याला जो कोणता भगवान परमात्म्याने दिला असेल, काळे गोरे पण धुतले. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून माणूस गोरा नाही दिसत, पांढरा दिसेल, पण तो गोरा दिसत नाही. भगवान परमात्म्याने जो कोणता रंग आपल्याला दिला आहे, काळा असो, गोरा असो, सावळा असो, चाफावर्णी असो, श्यामवर्णी असो, तोच शाश्वत आहे. म्हणून रूपवाणाला म्हातारपणाचं भय आहे, लक्षात घ्या. रूपे जरा या भयम काये कृतांतात भयम. शरीराला मरण्याचं भय आहे. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं भय आहे, पण सर्वात मोठं जर भय कोणतं असेल तर ते आहे मरण्याचं भय. बरेच लोक भक्तीसुद्धा यासाठी करतात की त्यांना मरायची काय वाटते, भीती वाटते. कोरोनामध्ये लोकांनी जेवढी देवाची भक्ती केली ते आधी कधी केली नाही, यानंतर कधी करणार नाही, कारण रोज मरायची भीती होती महाराज. म्हणून प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रकारचे भय, अनंत प्रकारचे भय आपल्या जीवनामध्ये असतात, अनंत प्रकारचे भय असतात. परंतु अशाही काळामध्ये आमचे साधू संत त्या ठिकाणी छाती ठोकून सांगतात की आम्हाला जीवनामध्ये कशाचंच भय नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही जीवनामध्ये करतोय, भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय, हरीचे दास आम्ही आहोत, आम्हाला भय अजिबात जीवनामध्ये नाही. त्याचं कारण काय महाराज, त्यावेळेला कारण सांगत असताना जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या द्वितीय चरण, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, पुढे, देव उभा मागे पुढे, पुढे, देव उभा मागे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, हा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, पुढे, देव उभा मागे पुढे, हा देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी पुढे उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे. तुकोबारे सांगतात, तो भगवान परमात्मा आमच्या मागे आणि पुढे उभा आहे. कुठलंही संकट जीवनामध्ये आलं तरी भगवान परमात्मा त्या संकटाचं निवारण करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये तत्पर असतो, मागे पण उभा असतो, पुढे पण उभा असतो. परंतु आज या जगतामध्ये असे अनेक लोक आहेत महाराज ज्यांना देवच मान्य नाही. मी नेहमी सांगत असते, एवढ्या मोठ्या या जगभरामध्ये एक मुस्लिम धर्म आहे. अनेक मुस्लिम रोजाचे उपवास ठेवतात, कोणी ठेवत नाही, पण अल्ला नाही असा म्हणणारा एकही मुसलमान तुम्हाला भेटणार नाही. माझं वाक्य पुन्हा ऐका. एवढ्या मोठ्या या जगभरात मुस्लिम धर्म असा आहे, उपवास सगळेच करतात असं नाही, काही करतात काही करत नाही, पण अल्ला नाही असा म्हणणारा एकही मुसलमान तुम्हाला भेटणार नाही. पण याच भारत देशामध्ये देव नाही असे म्हणणारे आपल्याच गावात आपल्याला भेटून जातात. लक्षात घ्या, आपल्याच गावात भेटतात.
आज आम्हाला देव मान्य नाही, आज आम्हाला देश मान्य नाही, आज आम्हाला धर्म मान्य नाही. आज गावामध्ये कथा कीर्तन आम्ही ऐकतोय, कारण धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्म जर टिकवला नसता तर आज आपण आपल्या गावात कथा कीर्तन ऐकूच शकलो नसतो. छत्रपती शिवरायांनी आपला धर्म टिकवून ठेवला नसता, आपला देव टिकवून ठेवला नसता. अनेक असे मंदिर आहे ज्या मूर्तींची तोडफोड झालेली आहे, परंतु त्याही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर त्यावेळेला नसते तर आज आम्ही आमच्या गावात कथा ऐकूच शकलो नसतो, आज आम्ही आमच्या गावामध्ये कीर्तन ऐकूच शकलो नसतो. महाराज, हा पवित्र परम असा देश आहे. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, त्यांचं वाक्य मला एक फार आवडतं. भारत असा महान देश आहे ज्याला आपण मातेची उपमा देतोय. भारत असा पवित्र देश आहे ज्याला आपण भारत माता म्हणतोय, पण अमेरिकेला कोणी मावशी म्हणून सुद्धा हाक मारत नाही. मी नेहमी सांगत असते, या जगाच्या पाठीवर पैशाने श्रीमंत असणारे तुम्हाला अनेक देश भेटतील, पैशाने श्रीमंत असणारे अनेक देश भेटतील, पण ज्या देशात संस्काराची श्रीमंती आहे तो देश आपला आहे. त्या देशाचं नाव आहे भारत. भारत म्हणजे काय महाराज? भा म्हणजे ज्ञान, रथ म्हणजे आसक्त होणे. जो ज्ञानात आसक्त आहे त्याचं नाव आहे भारत. आज तर असं झालेलं आहे, एखाद्या सुवासिनीने गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करणं म्हणजे लोकांना अंधश्रद्धा वाटायला लागलेली आहे. काही लोक म्हणतात, का हो महादेवाच्या पिंडीवर एवढं दूध तुम्ही वाहता, त्यापेक्षा ते दूध गरीब लेकराला दिलं, गरीबाच्या घरी दिलं तर काय फरक पडतो? पण त्यावेळेला त्यांना सांगावं, याच देशामध्ये ज्याच्या ओठावर मिशी आलेली नाही असे तरुण रात्र दिवस त्या बिअर बारवर जाऊ जाऊ मरतात, त्यावेळेला आपल्या देशाचं नुकसान होत नाही. लग्नामध्ये तांदूळ फेकले तर आपल्या देशाचं नुकसान होतं. बरेच लोक म्हणतात, लग्नामध्ये तुम्ही धान्य फेकता, तांदूळ फेकता, मग आपल्या देशाचं नुकसान होतं. त्यांना सांगावं, नेते पुढारी जर गावामध्ये येत असेल तर एका नेते पुढाऱ्याचा खर्च, स्वागताचा खर्च करोडो रुपये त्या ठिकाणी येतो, त्यावेळेला आपल्या देशाचं नुकसान नाही का होत महाराज? आज मंगळसूत्रसुद्धा गळ्यात बांधण्याची पद्धत कमी झाली, हातातले मंगळसूत्र आले आता. बरोबर आहे ना? तुमच्यापर्यंत नसेल आले ते आता, पण येतील काही दिवसांनी. हातातले मंगळसूत्र आले आता गळ्यात नाही बांधत, काही दिवसांनी ते पायात पण जाणार आहे. यांचा दर्जा एवढा कमी केलाय महाराज. पूर्वीच्या जुन्या काळामध्ये आमच्या माता भगिनी कपाळावरती 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या. बरोबर आहे की नाही? आजीबाईने लावलंय. आजीबाईसाठी टाळी वाजवा. टाळी पण अशी जोरदार वाजली पाहिजे, जीवावर आल्यासारखी टाळी नका वाजू. पूर्वीच्या आमच्या माता भगिनी कपाळावरती 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या. कुंकू स्वस्त होतं म्हणून लावायच्या का? नाही, या कुंकवासारखं माझ्या धन्याचं आयुष्य वाढावं म्हणून कुंकू कपाळाला मोठं त्या ठिकाणी लावायच्या. आता धनी एवढा बारीक झाला की कपाळावर दुर्बीन न पाहिलं तरी धनी सापडत. धनी बाथरूमच्या भिंतीवरती सापडतो, धनी कपाटाच्या काचेवरती सापडतो. धनी फक्त बारीक नाही झाला, धनी मॅचिंग पण झालेला आहे. लाल रंगाची साडी असेल तर लालच ब्लाऊज, लालच बांगड्या, लालच टिकली. पिवळ्या रंगाची साडी असेल, पिवळाच ब्लाऊज, पिवळ्याच बांगड्या आणि पिवळीच टिकली. काळ्या रंगाची साडी असेल, काळाच ब्लाऊज, काळ्याच बांगड्या आणि काळीच म्हणा ना टिकली. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. ती काही एका ठिकाणी थांबत नाही. पूर्वीच्या आमच्या माता भगिनी कुंकू लावायच्या. असं म्हणतात, कुंकूसुद्धा लावत असताना या अग्रभागी लावलं पाहिजे. इथे अग्रपूजेचा इथे अग्रभाग या ठिकाणी असतो आणि या भागात जर 2 भुवयाच्या मध्ये जर कुंकू या ठिकाणी लावलं तर पूजा त्या ठिकाणी होते, माणसाची बुद्धी विकसित होते. परंतु आज कुंकूसुद्धा लावण्याची पद्धत वेगळी आलेली आहे. कुणी नाकावरती लावतं, कुणी इथं लावतं, कुणी इथं. मी टेन्शनच घेतलं नाही, इथपासून इथपर्यंत लावून टाकलं. अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. पूर्वी तुम्हालासुद्धा एवढा मान होता की बायका नवऱ्यांना अहो जाहो शिवाय बोलत नव्हत्या. नवरेसुद्धा बायकांना नाव घेऊन हाक मारत नव्हते. आमचे बाबा आमच्या आईचं अजूनही नाव घेत नाही. ही जुन्या काळातली मर्यादा होती, एकमेकांचा मान सन्मान होता. तो काळ बदलला. आता ये रे रमेश, घे रे रमेश, जा रे रमेश, उठ रे रमेश. कोणाचं नाव रमेश असेल तर माफ करा, तुमच्या गावातल्या रमेशबद्दल मी बोलत नाही. हे आहे माझ्या कीर्तनातले. नावापर्यंत ठीक होतं महाराज. हा सुद्धा मोठ्या प्रेमाने म्हणतो अय्या रमा, ती म्हणते बोल बेशरमा.
मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी म्हणतो. बरं, नावापर्यंत ठीक होतं, आता पिल्लूपर्यंत आलेलं आहे. आता कुत्र्याचं, मांजराचं की माकडाचं हे ज्याचं त्यानं समजून घ्यायचं. जुन्या काळातल्या परंपरा फार सुंदर होत्या. जुन्या काळातले माणसं भेटले तर एकमेकाला म्हणायचे राम राम. तुझ्यात जो राम आहे तोच राम माझ्यात आहे. ती रामरामची परंपरा गेली. नमस्कार करायला लागले. नमस्कारची जागा काही दिवसांनी त्या ठिकाणी प्रणाम करायला लागले. कोणी जय हरी, जय गुरु, जे काही म्हणायचं असेल ते म्हणायला लागले. आता तर नवीन एक परंपरा आलेली आहे. एकमेकाला भेटले की लांबून म्हणतात हाय. हाय जर कराल ना तर हाय खाऊन मराल एक दिवस जीवनामध्ये. जय हरी म्हटलं पाहिजे, श्री हरी म्हटलं पाहिजे, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी हे म्हटलं पाहिजे. हे म्हटल्याने सहज भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार होतो. तर या देशामध्ये जगतोय आपण, भारत देशामध्ये, जिथे देवाला जपण्यासाठी आमच्या शूरवीरांनी क्रांती केली. धर्मवीर संभाजी महाराजांनी 42 दिवस स्वतःचे हाल हाल करून घेतले. लक्षात घ्या, 42 दिवस स्वतःचे हाल एवढे झाले, अरे अंगाचं चामडं सुद्धा सोलून काढलं, अंग रक्तबंबाळ झालं. औरंगजेब म्हणाला होता, आमच्या धर्माचा स्वीकार कर, जगातले सगळे सुख तुझ्या पायाशी लोळणं घेतील. त्यावेळेला धर्मवीर संभाजी महाराज म्हटले, त्यापेक्षा तू आमच्या स्वराज्यामध्ये जगातले सगळे सुख जे तू मला देणार होता त्याच्या 10 पट सुख मी तुला देईल, आणि महत्त्वाचं तुला तुझा धर्म सुद्धा बदलायची गरज राहणार नाही. हे होते आमचे धर्मवीर संभाजी महाराज. हा धर्म त्या ठिकाणी टिकून ठेवला. धर्म जर टिकून ठेवला नसता तर आज आमचा देव सुद्धा टिकून राहिला नसता. लक्षात घ्या, आज आमचा आमच्या धर्मावर विश्वास नाही, आज आमचा आमच्या देवावर विश्वास नाही. आज आम्ही आमचा धर्म या ठिकाणी टिकवत नाही. पण देश जर टिकवायचा असेल तर आम्हाला आमचा धर्म सांभाळावा लागेल. हा धर्म जर आम्ही सांभाळला नाही तर आमचा देव सुद्धा त्या ठिकाणी टिकणार नाही. आणि म्हणून आमच्या स्वराज्यामध्ये, हे स्वराज्य म्हणजे काय आहे? आमच्या स्त्रीच्या डोक्यावरचा पदर आजही शाबूत आहे, हे आहे स्वराज्य. आजही आमच्या माता भगिनी या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतात, हे आहे स्वराज्य. ज्या वेळेला एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार झाला तर मासाहेब जिजाऊने हातातली तलवार त्या ठिकाणी काढली आणि पुढचा व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे हे न बघता त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. ते होतं स्वराज्य. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवराय जन्माला आले. मी नेहमी सांगत असते, शिवाजी नावाची माणसं आपल्या गावात पण कमी नाही, पण सगळेच छत्रपती होत नाही. छत्रपती शिवरायांसारखी कोर लावल्याने चंद्राची आपण शिवाजी महाराज होत नाही. तर शिवरायांच्या दरबारामध्ये मावड्यांनी एकदा मुस्लिम घराण्यातली एक सून उचलून आणली होती. महाराज देखो हम आपके लिए नजराना लाए हैं. महाराज क्या लाए हो? ज्या वेळेला पाहिलं शिवरायांनी दोन्ही गुडघे टेकले, हात जोडले आणि मुखातून वाक्य निघालं, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर दिदलो असतो वदले छत्रपती, आम्ही ही सुंदर दिदलो असतो वदले छत्रपती. रक्षाबंधन आणि भाऊबीज येते ना महाराज, प्रत्येक बहीण आपल्या भावाला काहीतरी गिफ्ट मागत असते, बरोबर आहे ना? तुम्ही पण मागतच असाल. कोणी साडी मागत असेल, कोणी गाडी मागत असेल, कोणी त्या ठिकाणी मोबाईल मागत असेल, कोणी घडी मागत असेल. पण तुम्हाला सांगू, यानंतर जो कोणता रक्षाबंधन भाऊबीज जेव्हा सण येईल, तुमच्या भावाने जर तुम्हाला विचारलं ताई तुला रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून काय देऊ, तर त्याला सांगा मला गाडी नको, मला घडी नको, मला मोबाईल नको, मला साडी नको, मला चोडी नको. द्यायचं असेल तर एकच दे, जेवढा सन्मान माझा करतो एवढा समाजातल्या प्रत्येक आया बहिणीचा कर, हेच माझं रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. आज याची गरज आहे महाराज समाजाला. आणि म्हणून ते छत्रपती शिवराय जन्माला या ठिकाणी आले. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती,
से बोलिए छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि म्हणून आमचा देव जर टिकून ठेवला असेल तर तो आमच्या स्वराज्यातील या धर्मवीरांनी टिकवून ठेवला. अंगाचं चामडं त्या ठिकाणी सोलून काढलं, पण आपला धर्म छत्रपती शिवरायांनी ना सोडला, ना धर्मवीर संभाजी महाराजांनी सोडला. म्हणून देव आम्हाला आधी कळायला पाहिजे. काही लोक देव न मानणारे नास्तिक आहे. तुम्हाला वाटतं का देव आहे? इथं बसलेल्या लोकांना हात उंच करा. कोणाला वाटतं देव आहे? बरं, काही लोकांनी केला, काही नाही केला. आता तुम्ही खाली करा. बरं, इथं बसलेल्या कोणाला वाटतं देव नाही? त्यांनी हात उंच करा. वा, देव आहे म्हणणाऱ्यांनी हात उंच केला. काही लोकांनी दोन्ही याच्यात केला नाही. काही अपक्ष उमेदवार आहे का? कोणत्याच पक्षात नसलेले जिदर दम उदर एखादा निवडून आपणच दिलं होतं मत. काही अपक्ष उमेदवार प्रत्येक गावामध्ये असतात, जिदर दम उदर हम. म्हणून देव नाही असे म्हणणारे नास्तिक जगतामध्ये खूप आहे. बरं मला सांगा, वारा आहे का? वारा, वारा, हवा, हवा आहे? दिसली का तुम्हाला कधी डोळ्यांनी? दिसली नाही ना. मग कसं म्हटलं तुम्ही हवा आहे म्हणून? कारण ती आपल्या अंगाला जाणवली. एकदा असंच एका वारकरी आजोबांचा नातू होता. फार भक्ती करायचा, कपाळाला टिळा लावून शाळेत जायचा, गळ्यात तुळशीची माळ, मोठ्या माणसांना नमस्कार, सगळं कडून जायचा. एक दिवस गुरुजींनी शिकवलं, मुलांनो या जगामध्ये देवच नाही. जी गोष्ट डोळ्याने दिसते ती आहे समजायची, जी डोळ्याने दिसत नाही ती नाही समजायची. दुसऱ्या दिवशी नातू ज्या वेळेला शाळेत जायला निघाला ना, कपाळाला गंध लावलं ना, आजोबांना नमस्कार केला ना, मोठ्या माणसांना नमस्कार केला, सरळ शाळेत जायला निघाला. आजोबांनी विचारलं, बाळा आज काही विसरत तर नाही ना तू? म्हणे अजिबात काही विसरत नाही. अरे पण कपाळाला टिळा, देवाला नमस्कार, म्हणे देवच नाही या जगात. कोणी सांगितलं? आमच्या गुरुजींनी सांगितलं. जी गोष्ट डोळ्याने दिसते ती आहे समजायची, जी दिसत नाही ती नाही समजायची. आजोबा त्या दिवशी शाळेमध्ये गेले. शिक्षकांनी सन्मान सत्कार केला. म्हणे आजोबा बऱ्याच दिवसांनी येणं केलं, कसे काय आलात? म्हणे काही नाही, विचार केला तुमच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारावे. म्हणे विचारा ना, आमचे विद्यार्थी फार हुशार आहेत. सांगा बरं मुलांनो, ज्या देशामध्ये आपण राहतो या देशाचं नाव काय? सर्व मुलांनी एका स्वरात उत्तर दिलं, भारत. म्हटले मग आपली शिकवणीच तशी आहे. म्हणे नाही, अजून एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणे विचारा ना आजोबा. दुसरा प्रश्न विचारला. म्हणे सांगा मुलांनो, तुमच्या गुरुजीला अक्कल आहे का? सर्व मुलांनी मानाच खाली घातल्या. गुरुजी म्हटले, आजोबा हे काय विचारताय? म्हणे 2 मिनिटं गप्प बसा. सांगा बरं मुलांनो, तुमच्या गुरुजीला अक्कल आहे का? सर्व मुलांनी माना खाली घातल्या, पण सर्वात मागच्या बेंचवर एक विद्यार्थी बसला होता. त्याने सांगितलं, मूर्खा, मला अक्कल नाही म्हणतोस? रोज शिक्षणाचे धडे मी तुला शिकवतो, मी गिरवतो, मला अक्कल नाही म्हणतोस? त्या मुलाने दिलेलं उत्तर खरोखर ऐकण्यासारखं होतं. तो म्हटला, गुरुजी कालच तर तुम्ही आम्हाला शिकवलं, जी गोष्ट डोळ्याने दिसते ती आहे समजायची, जी दिसत नाही ती नाही समजायची. आता तुमची अक्कल मला कधी दिसलीच नाही तर मी कसं समजायचं तुम्हाला अक्कल आहे म्हणून? तसंच आहे महाराजी. भगवान परमात्मा डोळ्याने दिसत नसला, देव डोळ्याने दिसत नसला तरी तो आहे ज्याला जाणवला. आणि महत्वाचं, देव दिसण्याची वस्तूच नाही. तुकोबाराई गेले होते देव बघायला. देव पहावयासी गेलो, देवची हो निठेलो. जो देव बघायला गेला तो स्वतः देव झाला. ज्ञानोबाराई देवाला शोधायला गेले, स्वतः देव झाले. तुकोबाराई देव शोधायला गेले, स्वतः देव झाले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज देव बघायला गेले, स्वतः देवत्व प्राप्त केलं. भागवत धर्माची पताका अखंडपणे आपल्या खांद्यावर घेऊन चालणारे नामदेव महाराज देव बघायला गेले, स्वतः देवत्व प्राप्त झालं. सूर्याची प्रखर उष्णता आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. ज्या सूर्याला भगवंताने ऊर्जा त्या ठिकाणी दिली, तेज दिलं, त्या देवाला बघण्याची शक्ती आपल्या डोळ्यात नाहीतच महाराज. आणि म्हणून तुकोबाराई म्हणतात, ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला नाही, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखिला.
ज्यांनी भगवान परमात्म्याला ओळखण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही, तुकोबाराय म्हणतात ते सर्व लोक या संसारामध्ये आंधळे आहेत. म्हणून तो भगवान परमात्मा आहे यावरती माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. तो देव संकट जीवनामध्ये आलं की मागे आणि पुढे उभा असतो. पुढे कोणाच्या उभा होता? अर्जुनाच्या पुढे उभा होता भगवान परमात्मा. अर्जुनाची घोडी धुतले अनंते संकटे बहुता निवारिली. अर्जुनाच्याही जीवनात संकट आलं होतं. देवाने समोर त्या ठिकाणी रथाचं सारथ्य करायला भगवंत उभे झाले आणि मागे राहून कोणाचं रक्षण केलं म्हणावं तर द्रौपदीचा ज्या वेळेला धावा भगवान परमात्म्याचा केला त्यावेळेला मागे राहून भगवान परमात्म्याने साक्षात वस्त्राचा अवतार धारण केला. नारी बीच साडी थी या साडी बीच नारी थी, नारी ही साडी थी या साडी ही नारी थी. हे शेवटपर्यंत कौरवांच्या लक्षात आलं नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. संकट जीवनामध्ये उगवू शकत नाही जोपर्यंत भगवान परमात्मा आमच्या मागा आणि पुढे उभा आहे महाराज. ठीक आहे, भगवान परमात्मा तुमच्या मागाने पुढे उभा आहे, पण काय करतो हा भगवान परमात्मा तुमच्यासाठी? काय करत नाही. अभंगाचं तृतीय चरण. जैसा केला तैसा होय. आम्ही म्हणतो तुमच्या देवाने 16,108 बायकाच केल्या म्हणे. अरे तू 10-12 कर ना, पण तुला एकच भेटत नाही. देवाने फक्त बायकाने केल्या. आमचा देव कालियावर नाचला होता. आपल्याकडे एवढूसा निघाला तर 4 घरं पडतो आम्ही. तुमच्या देवाने आमचा देव कालियावर नाचला होता. आमच्या देवाने 12 गावांनी प्राशन केला होता. आम्हाला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. आमच्या देवाने 7 कोस असलेला गिरिराज गोवर्धन करंगडीवर धारण केला होता. आम्हाला 1 किलोचा दगडही उचलत नाही. आमच्या देवाने 6व्या दिवशी पुतना मारली ओठाने. आम्ही काचाच्या पेटीत असतो. काय केलं आमच्या देवाने? एका भुक्कीत कंस मारला. आमच्याकडून कांदाही फुटत नाही. आम्ही देवाची बरोबरी करतो. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र वेगळं आहे, अवर्णनीय आहे. जैसा केला तैसा होय. यशोदामाईने इच्छा केली होती. 8 वर्षाची मूर्ती भगवंताची प्रगट झाली. म्हणे देवा कोण म्हणेल हा यशोदेचा पुत्र आहे? एवढा मोठा असतो का मुलगा? मग लहान व्हा देवा. बसले भगवान परमात्मा मांडी घालून. देवा कळत नाही तुला? मांडी घालतात का मुलं जन्माला आल्या आल्या? मग खाली पडा. पडले खाली भगवान परमात्मा आणि खदा खदा हसायला लागले. म्हणे देवा तुला तेवढंही कळत नाही? मुलगा जन्माला आल्या आल्या हसत नाही तर रडतो. रडायला पण सुरुवात केली. यशोदामाईने जशी जशी इच्छा केली तसे तसे भगवान परमात्मा झाले. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. म्हणून सदैव त्याचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी सोबत घरून हात आणलेले आहे त्यांनी दोन्ही हात उंच करा. म्हणून त्याचं चिंतन आम्ही करणार. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्या भगवान परमात्म्याच्या राज्यामध्ये आम्ही राहतो. विठोबाचे राज आम्हा नित्य दीपवाडी. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाडी. त्या भगवान परमात्म्याच्या राज्यामध्ये आम्ही या ठिकाणी आनंदाने राहतोय. म्हणून सदैव त्याचंच नामचिंतन आम्ही आमच्या मुखामध्ये या ठिकाणी करणार. असा अभंगाचा सरळ सोपा भावार्थ अल्पमतीप्रमाणे अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आणि आज आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी दादा सातव यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. या आधीच सुद्धा त्यांनी मला बहुतेक एकदा कथेसाठी फोन केला होता, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. ते मला आल्या आल्या म्हटले, म्हणे दीदी आधी तुम्हाला कथेलाच फोन केला होता पण ते शक्य झालं नाही. कदाचित महादेवाची कीर्तनाची या ठिकाणी सेवा मला उपलब्ध व्हायची इच्छा असेल. आणि पहिल्या दिवसाच्या मानाने आपली संख्यासुद्धा या ठिकाणी चांगली आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये येण्याचा योगाला एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या.
या कीर्तनामध्ये मागे उभे असलेले संपूर्ण बंधुवर्ग, सुंदर गायन या ठिकाणी केलं गायनाचार्य महाराज, त्यांच्याही वाणीतून आपण सुंदर गायन ऐकलं आणि 6 दिवस पुन्हा ऐकणार आहात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्यजी महाराज अत्यंत अप्रतिम सुंदर मृदुंग या ठिकाणी वादन केला. एकदा महाराजांसाठी त्याच थापेसारखी जोरदार टाळी वाजली पाहिजे. त्याचप्रमाणे अत्यंत आनंदाची बाब, आमच्या या माता भगिनी अत्यंत मला बघून आनंद वाटला की आज स्त्री कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही, तरीसुद्धा कधी कधी समोर जाताना सुद्धा ती विचार करते, परंतु बाकीच्या ठिकाणी कुठे समोर जावं कुठे नाही हे मी सांगणार नाही. पण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तसाही महिलांचा वाटा मोठा आहे. आज भक्तीसुद्धा टिकून असेल, परमार्थ टिकून असेल, आमच्या माता भगिनींमुळे टिकून आहे. कारण आपण सर्व गावातील कथा कीर्तनं दुपारी आपले कामं करूनसुद्धा आपण इथं येऊन बसतोय. हा आपला फार मोठा परमार्थातला वाटा आहे. म्हणून या माझ्या माता भगिनींसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बाजूला उभे असलेले आमचे संपूर्ण बंधुवर्ग, आज तरुण तुम्हाला पानटपरीवर भेटतील, बिअर बारवरती भेटतील, परंतु तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात हे खरे भाग्यवान आहे. यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोहोचला, असे साऊंड सिस्टीम सुंदर या ठिकाणी आहे, त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. या कार्यक्रमाचं प्रसारण असल कीर्तनवारी या यूट्यूब चॅनलवरती होत आहे आणि त्या चॅनलचे निर्माते आहे आमचे हरिभक्तीपरायण श्यामभाऊ घुगे. ते वर्षभर माझ्याच कथेवर आहे, फक्त एवढी कथा सोडून. कारण परवापासून संग्रामपूर जवळच आहे, इथून येताना मला लागलं. त्या संग्रामपूरला परवापासून माझी कथा आहे. TV चॅनलला आहे म्हणजे मला तिकडे जायचं नाही, ते शूटिंग झालेलं आहे. इथे परवापासून शिवमहापुराण कथा संग्रामपूरला आहे आणि अस्सल कीर्तनवारी या यूट्यूब चॅनलला सुद्धा ही कीर्तन तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल. नवे या चॅनलचे सध्या 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि माझ्या संपूर्ण कथा मागल्या वर्षीपासूनच्या संपूर्ण कथा याच चॅनलला आहे. इथून पुढच्याही सर्व याच चॅनलला राहणार आहे. म्हणून अस्सल कीर्तनवारी या यूट्यूब चॅनलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करा. श्यामभाऊंसाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आमचे लहान बंधू आहेत ते. पुनश्च सर्वांचे अगदी मनापासून आभार. बालगोपाल